Students, today we are going to study about the activity part on unit number 3.3, note making, that you are looking on the screen. Dear friends, I have already declared you that if you have to do exercise or practice, there is a passage or extract for note making. It is for uh, table, it is for uh, points, it is for tree diagram, it is for pie chart, but there is a table, and by reading the table uh, we have to complete the blanks, whether in point, whether in table, or whether in tree diagram or pie chart or graph. So today we are going to study about activities on note making. First activity that you are looking on the screen, we are going to read the passage. विद्यार्थी मित्रांनो, मी अगोदर तुम्हाला मराठीतून सांगून घेतो की तुम्हाला पॉईंट वाईज विचारलं जाईल, टेबलवर विचारलं जाईल, ट्री डायग्रॅमवर विचारलं जाईल, मॅपवर विचारलं जाईल, चार्टवर विचारलं जाईल, काही असो, पण पॅसेज हा तुम्हाला विचारला दिलेला असतो आणि पॅसेज वाचून तुम्हाला गाळलेल्या जागा फिलिंग द ब्लँक्स नुसत्या भरायच्यात. ह्या सगळ्या ज्या फिलिंग द ब्लँक्स आहेत त्या पॅसेजमध्ये म्हणजेच एक्स्ट्रॅक्टमध्ये असतात. फक्त पॅसेज एकदा दोनदा वाचून घ्यायचा आणि मग हे गाळलेल्या जागा भरायच्या. की जसं फॉर एक्झाम्पल आता आपण पॅसेज वाचणार आहोत, असाच प्रश्न तुम्हाला बोर्डाला सुद्धा येणार आहे, पॅसेज येणार आहे आणि असाच गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. तर बघूया आपण आता ॲक्टिव्हिटी सीट नंबर फर्स्ट आपण जे बघतोय ते, रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ ऑर एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द टेबल. आता इथं दिलेलं आहे ते टेबल तुम्ही कंप्लीट करायचं आहे. कशाविषयी आहे तर त्यांनी सगळं दिलं आहे तुम्हाला, फक्त आता गॅप भरायचे आहेत. तर 1 नंबरला दिलेलं आहे काय, 2 नंबरला, 3 नंबरला, हे पॉईंट सगळे बघून घ्यायचे आणि पॅसेज वाचून पुन्हा पॉईंट ब्लँक्स भरायचे आहेत फक्त. वॉटर इज द मोस्ट अबंडंट नॅचरल रिसोर्स ऑन अवर अर्थ. पृथ्वीवर पाणी हा निसर्गाने दिलेली, आपल्याला विपुल प्रमाणात दिलेली अशी मोठी देणगी आहे. हावेवर असं असेल तरी ओव्हर 97% ऑफ इट इज सॉल्टी सी वॉटर. 97% आपल्या पृथ्वीवरती खारं पाणी आहे. सी वॉटर म्हणजे रिव्हर्स नदी, लेक्स तळ सरोवर, स्ट्रीम्स ओढं वगैरे, अँड ग्राउंड वॉटर जमिनीखालील पाणी किंवा जमिनीवरील पाणी, आर द वॉटर सोर्सेस, हे आपल्याला पिण्याच्या किंवा पिकायोग्य पाण्याचे सोर्सेस आहेत. इट होल्ड्स लेस दॅन 1% ऑफ ऑल फ्रेश वॉटर. यामध्ये फक्त 1% गोड पाणी असतं. फ्रेश वॉटर गोड पाणी. विच हॅज टू प्रोव्हाइड फॉर द वर्ल्ड पॉप्युलेशन, की जे जगाला सगळ्या पुरवायचं असतं. वॉटर इज अ फायनाईट रिसोर्स विच कॅनॉट बी इन्क्रीज्ड नॉट डिक्रीज्ड. आपल्याला पाणी हे वाढवता पण येत नाही, कमी पण करता येत नाही, आपल्या हातातच नाही ते. द ओव्हरऑल अमाऊंट ऑफ वॉटर ऑन द अर्थ हॅज रिमेन द सेम फॉर मिलियन्स ऑफ इयर्स. पुन्हा एकदा, ओव्हरऑल अमाऊंट ऑफ वॉटर ऑन द अर्थ हॅज रिमेन द सेम फॉर मिलियन्स ऑफ इयर्स. वर्षानुवर्ष आपल्याला हेच पाणी पिण्यासाठी आहे. आपण कितीही टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान पुढे गेलं तरी पिण्याचं पाणी आपण तयार करू शकत नाही. अबाउट 1.2 बिलियन पीपल अराउंड द वर्ल्ड डू नॉट हॅव सेफ ड्रिंकिंग वॉटर. जगातल्या 1.2 मिलियन लोकांना सुरक्षित पाणी पिण्यासाठी मिळत नाही. मेनी ऑफ देम लिव्ह इन एनी ड्राय रिजन. काही जण ड्राय म्हणजे दुष्काळी भागात राहतात. वेअर द वॉटर सप्लाय इज स्केअर्स म्हणजे कमी, दुर्मिळ. अँड रेनफॉल इज रिअर. पाऊससुद्धा तिथं दुर्मिळ आहे. अँड रिलायबल म्हणजे अविश्वसनीयच असा पावसाचे, म्हणजे थोडक्यात काय म्हणतो आपण, लहरीपणा पावसाचा आहे त्या भागात. वॉटर इज शेअर्ड रिसोर्स, आणि पाणी हा सगळ्यांना लागणारा घटक आहे. फार्मर्स नीड इट फॉर इरिगेशन टू प्रोड्यूस द फूड. अन्नधान्य पिकवण्यासाठी शेताला गोड्या पाण्याची गरज असते. इंडस्ट्रीज नीड इट फॉर द प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड इलेक्ट्रिसिटी. औद्योगिक संस्थेला माल किंवा लाईट तयारी करण्यासाठी हे पाणी लागतं.
कॉमन पीपल नीड इट डेली फॉर ड्रिंकिंग, सर्वसामान्य माणसाला पिण्यासाठी पाणी लागतं. कुकिंग अँड बाथिंग, स्वयंपाकासाठी लागतं, आंघोळीसाठी लागतं. मोस्ट ऑफ द वर्ल्ड्स वॉटर इज यूज्ड फॉर ग्रोईंग क्रॉप, बरंचसं पाणी पिकं वाढवण्यासाठी वापर केला जातो. ॲग्रिकल्चरल अकाउंट फॉर अबाउट 70% ऑफ ऑल फ्रेश वॉटर यूज, तर 70% शेतीसाठी सुद्धा पाणी वापर होतो. इंडस्ट्री युजेस 20%, 20% औद्योगिक किंवा करणाला पाणी लागतं. अँड हाऊसहोल्ड अबाउट 8%, घरगुतीसाठी 8% पाणी लागतं आपल्याला वापराला. वेन वॉटर इज यूज्ड वेस्टफुली, जर पाण्याचा गैरवापर केला, देर इज अ लिटल लेफ्ट फॉर नेचर, निसर्गात थोडंच राहील. मग हाफ ऑफ ऑल वेटलँड्स हॅव डिसॲपियर्ड ओव्हर द लास्ट सेंचुरी, तर बागायतीखालील बऱ्याचशा जमिनी आता कमी होत चाललेल्या आहेत पाण्याअभावी. वॉटर सायकल कम्प्लीट फ्रॉम इव्हॅपरेशन, पाण्याची जे आहे ते पाणी जमिनीवरचं कशामुळं कमी होतं, तर बाष्पीभवन इव्हॅपरेशन, कंडेन्सेशन, पर्सिपिटेशन अँड ग्राउंड वॉटर रिचार्ज, ह्या सगळ्यांमुळं पाण्याचे लेवल कमी होते. तर आता इथं पॉईंट्स दिले आहेत तुम्हाला. पहिलं, पाणी आपल्याला कशामुळं मिळतं, रिव्हर्स. आता मग रिव्हर्स, तर दुसरं कशामुळं मिळतं पाणी मग आपल्याला, हे कंप्लीट करायचे आहेत आपल्याला ब्लँक सगळ्या एवढ्या. तर रिव्हर्समुळं मिळतं. आता दुसरं तिथं दिलेलं आहे बा पॅसेजमध्ये, कशातून मिळते, रिव्हर्स नंतर लेक 2 नंबर लाईनमध्ये जाय बा, लेक, स्ट्रीम्स, ग्राउंड वॉटर. तर लेक, स्ट्रीम्स, ग्राउंड वॉटर. तर हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स कुठल्या करायच्या आहेत, त्यातल्या 2 आणि 3 नंबरच्या कुठल्या, लेक जे आहे पॅसेजमध्ये तिथं. रिव्हर्स दिलेला आहे 1 नंबरला, त्याने 2, 3 तुम्हाला भरायचं आहे. तर 2ला आहे लेक, 3ला आहे स्ट्रीम्स, 4ला ग्राउंड वॉटर आहे 2 नंबर लाईनमध्ये. त्यानंतर स्केअर्स वॉटर सप्लाय, स्पेशलिटी ऑफ अ ड्राय रिजन, तर तिथं दिलेलं आहे स्केअर्स वॉटर सप्लाय. आणि मग राहिलं काय, रेनफॉल, रेअर अँड अनरिलायबल दिलेलं आहे तिथं. आता रेअर अँड अनरिलायबल हे तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर यूज ऑफ वॉटर, पाण्याचा वापर कशासाठी होतो, तर फार्मर्स, ग्रोईंग क्रॉप, इंडस्ट्रीज, प्रोडक्शन ऑफ गुड्स, इलेक्ट्रिसिटी आपल्याला भरायचं आहे. गुड्स इलेक्ट्रिसिटी आहे पॅसेजमध्ये तिथं बघा, गुड्स इलेक्ट्रिसिटी. आणि कॉमन पीपल कशासाठी वापरतात, ड्रिंकिंग, कुकिंग, बाथिंगसाठी, हे तुम्हाला पॅसेजमध्ये आहेच. ॲग्रिकल्चरसाठी त्यातलं किती टक्के लागतं, 70%, इंडस्ट्रीसाठी 22% आणि हाऊसहोल्डसाठी 8%, हे पॅसेजला फक्त भरायचं आहे. आता वॉटर सायकल कशी आहे, तर खालचे सगळ्यात शेवटचे पॉईंट बघा, इव्हॅपरेशन, लास्ट लाईन पॅसेजमधली, इव्हॅपरेशन, कंडेन्सेशन, असं. तर पा प्रिपिटेशन, ग्राउंड फ्लोअर चार्ज, हे अशा पद्धतीनं आपल्याला पॅसेजमधल्या सगळ्या गोष्टी तिथं भरता येतात. तर ह्या किती गाळलेल्या जागा आहेत आता बघा बरं. लेक, स्ट्रीम 2, त्यानंतर रेनफॉलमध्ये रेअर अँड अनरिलायबल 3, त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये गुड्स अँड इलेक्ट्रिसिटी 5, त्यानंतर यूज ऑफ वॉटर इन द पर्सेंटेजमध्ये अंडरलाईन 8 केले 6, आणि खाली इंडस्ट्री कंडेन्सेशन 7, आणि हाऊसहोल्ड ग्राउंड वॉटर रिचार्ज 8. तर 4 मार्कासाठी असेल तर अशा 8 जागा, हाफ मार्क्स टू इच. आणि मग 6 मार्कासाठी असेल तर 6 ब्लँक्स भरायच्या, आणि 3 मार्क्स असेल तर हाफ मार्क्स टू इच, 6 असेल तर. आणि 4 असतील तर 4 मार्क्स असतील तर 8 हाफ ब्लँक्स असतील, आणि 8 ब्लँक्सला हाफ मार्क्स टू इच इक्वल 4 मार्क्स, असं तुम्हाला त्याचं मार्क्स मिळतील. तर अशा पद्धतीनं आपण एक पॅसेज आत्ता बघितलेला आहे. अजून दुसरा पॅसेज बघूया आपण आता, जे पेज नंबर नेक्स्टवरती आहोत आपण, ॲक्टिव्हिटी शीट नंबर 2 दॅट यू आर लुकिंग ऑन द स्क्रीन. तर आता हे कशाविषयी आहे, हेडॅक. तुम्हाला इथं टायटल दिलेलंच आहे तिथं, हेडॅक म्हणजे डोकेदुखीचे प्रकार कशामुळं काय होतात ते बघूया पॅसेज. आपण पॅसेजवरून ब्लँक्स भरायचे आहेत. रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ अँड कम्प्लीट द पॉईंट वाईज नोट्स. आता
पॉईंट वाईज नोट्स कंप्लीट, म्हणजे असं सुद्धा तुम्हाला येतं, हे लक्षात घ्या की गाळलेल्या जागा भरायच्यात फक्त आता. तर हेडॅक्स जे आहे ते वाचूया आपण. हेडॅक्स आर कॉमन कंप्लेंट. डोकेदुखी ही कायमची एक जनरल तक्रार झालेली आहे. अकॉर्डिंग टू द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, मोस्ट ऑफ पीपल वेरी एक्सपिरियन्स हेडॅक फ्रॉम टाइम टू टाइम. बऱ्याचशा लोकांना वेळोवेळी डोकेदुखीचा त्रास होतो. हेडॅक इज अन ऑलमोस्ट युनिव्हर्सल ह्युमन एक्सपिरियन्स. एक जागतिक मानवी अनुभव आहे डोकेदुखी म्हणजे. वाईल दे कॅन बी समटाइम्स पेनफुल अँड डिबिलिटिंग. तर काही वेळा डोकेदुखी हे पेनफुल, वेदनादायी असते. मेजॉरिटी कॅन बी ट्रीटेड विथ सिम्पल पेनकिलर्स. बऱ्याच वेळा साध्या आपल्या वेदनाशामक गोळ्यानं बऱ्या होतात. अँड विल गो अवे विदिन सेव्हरल आवर्स. काही तासात ते निघून जातात वेदना. हावेवर, असं असलं तरी रिपीटेड अटॅक्स म्हणजे पुन्हा पुन्हा जर त्या डोकेदुखीचा त्रास वाढला तर ऑन सर्टन टाइप्स ऑफ हेडॅक कुड बी साइन ऑफ समथिंग मोर सिरियस. तर डोकेदुखीतनं सुद्धा काहीतरी एक वेगळं घडू शकतं. देर आर 2 मेन टाइप्स ऑफ हेडॅक्स. आता बघा, डोकेदुखीचे 2 मुख्य प्रकार आहेत. तुम्हाला आता आकडा इथं लक्षात येतो, दिलाय त्याने, टाइप्स ऑफ हेडॅक्स ए. तर त्यामध्ये बघा, प्रायमरी अँड सेकंडरी. तर प्रायमरी मध्ये काय आहेत, पुन्हा सेकंडरी. प्रायमरी हेडॅक्समध्ये काय काय, इन्क्लूड द प्रॉब्लेम्स. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय काय आहेत? दे आर कॉज्ड ड्यू टू द स्ट्रेस. हे लक्षात ठेवायचं, कारण तुम्हाला गाळ्याला जागा भरायच्या आहेत आता. कॉज्ड ड्यू टू द स्ट्रेस, इनॲडिक्वेट स्लीप अँड पुअर पॉस्चर. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे घडतं. तर आता तुम्हाला इथं प्रायमरीमध्ये टेन्शन दिलंय, हेडॅक्स ए टेन्शन, आणि बी तर ते भरायचं आहे तुम्हाला. आता शेवटी दिलंय क्लस्टर हेडॅक्स, तर तिथलं राहिलेलं भरायचं आहे. सेकंडरी हेडॅक, आता दुसरा प्रकार जो आहे तो सेकंडरी हेडॅक, आर युज्ड बाय अदर मेडिकल कंडिशन सच ॲज इन्स्पेक्शन ऑर इन्क्रीज्ड प्रेशर इन द स्कल ड्यू टू द ट्युमर, हेड इंजुरी. म्हणजे कदाचित आपल्या मेंदूमध्ये ट्युमर, गाठ झाली असेल, किंवा हेड इंजुरी, काही दुखापत झाली असेल, किंवा सायनस ऑर मेडिकेशन ओव्हर यूज हेडॅक्स, किंवा आपल्या जास्त ह्याच्या त्रासामुळे सुद्धा होऊ शकतं. तर आता ते त्याच्या राहिलेल्या जागा भरायच्या आहेत. फॉर ट्रीटिंग हेडॅक्स, डोकेदुखीसाठी ट्रीटमेंट करताना, आईस पॅक्स आर अमंग द मोस्ट इफेक्टिव्ह नॉन ड्रग ट्रीटमेंट. आईस पॅक हे महत्त्वाचं ट्रीटमेंट आहे डोकेदुखी. अप्लाय इट टू द पेनफुल एरिया. जिथं दुखतंय तिथं लावायचं. ट्राय प्लेसिंग इट ऑन द बॅक ऑफ द नेक. पाठीच्या मानेच्या बाजूला लावायचं. फोरहेड, कपाळाला, अँड टेम्पल्स, कपाळाला. किंवा इट गिव्ज अ रिलॅक्सेशन, त्यातनं तुम्हाला थोडं रिलॅक्स वाटेल. इन्क्रीज ऑफ ब्लड फ्लो, रक्तप्रवाह वाढेल. रेस्ट ऑर नॅप कॅन गिव्ह द ब्रेन अँड अपॉर्च्युनिटी टू गेट बॅक टू द नॉर्मल. हळूहळू आपण नॉर्मल येऊ शकतं. फॉर सेकंडरी हेडॅक, मेडिकल ट्रीटमेंट इज इसेन्शियल. जे दुसरा प्रकार आहे त्याला मेडिकल ट्रीटमेंट, डॉक्टरचा सल्ला घेणं आणि त्यानुसार ट्रीटमेंट घेणं हेच गरजेचं असतं. तर आता ह्या ज्या गाळलेल्या जागा आहेत त्या तुम्हाला भरायच्या आहेत. तर बघा, आता मी सांगतो, त्यांनी गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत तेवढ्या आपण भरूया. टाइप्स ऑफ हेडॅक प्रायमरीमध्ये, आता पहिली दिली त्यांनी ए प्रायमरी, आणि सेकंड बी सोडली जागा, तर बी कुठली, सेकंडरी. आता पुन्हा खाली प्रायमरी हेडॅक्समध्ये काय काय आहे? टेन्शन, मायग्रेन, क्लस्टर हेडॅक, किंवा कॉजेस, स्ट्रेस, इनॲडिक्वेट स्लीप अँड पुअर पोस्चर. तर इथं अंडरलाईन बी आहे ते सेकंडरी प्रकार. त्यानंतर प्रायमरी हेडॅकमध्ये काय अंडरलाईन केलं आहे? मायग्रेन आणि अँड पुअर पोस्चर, हे अंडरलाईन 3 झाले बघा. सेकंडरी हेडॅकमध्ये इन्फेक्शन, इन्क्रीज्ड पेशंट इज कल ड्यू टू द ट्युमर, हेड इंजुरी, सायनस, मेडिकेशन, व्हायरस, हेडॅक्स. तर इथं सुद्धा तुम्हाला गाळ्याला काय दिलेले आहेत सेकंडरीमध्ये? तर इन्फेक्शन कशामुळं होतं? तर इन्फेक्शन फर्स्ट आहे एक इन्फेक्शन, आणि दुसरं आहे काय, मग तुम्हाला सांगितलं मी,
इन्क्रीज द प्रेशर इन द स्कल ड्यू टू द ट्युमर. आणि तिसरं दिलेलंच आहे त्याने मेडिकेशन हेडॅक्स वगैरे वगैरे. हां, तर लास्ट ट्रीटमेंट सी. तर ट्रीटमेंट दिलेलं आहे त्यात सी मध्ये दिलेला आहे आकडा फर्स्ट तसाच. तर आईस पॅक्स दिलेला आहे बघा ट्रीटमेंटमध्ये, फक्त पॅसेजमध्ये आईस पॅक्स, 2 नंबरला हीट आणि 3 नंबर रेस्ट ऑर नॅप. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला गाळ्याला जागा भरायच्या. यामध्ये सुद्धा आपण किती भरल्या बरं? सी मध्ये 2, त्यानंतर बी मध्ये 1, 3 आणि 4, 5, 6 3 मार्कासाठी अशा असू शकतील. तर याप्रमाणे पॅसेज वाचायचं आणि पॅसेजच्या माध्यमातून तुम्हाला इथं आउट ऑफ मार्क्स मिळतात. कुठलाही मार्क्स जात नाही, जाणार नाही. फक्त हे दिलेली काय जे पॉईंट्स किंवा जे दिलेलं आहे ते वाचा आणि मग पॅसेज वाचा, आयडिया येईल आणि मग ते भरत जावा. किती सोपं आहे बरं. आता हेडॅक्सचे 2 प्रकार त्यांनी पहिल्या दुसऱ्या ओळी दिले आहेत, प्रायमरी आणि सेकंडरी. एला दिला आहे प्रायमरी म्हणजे 2, बीला म्हणजे सेकंडरी. आणि मग प्रायमरीचे हेडॅक्स काय आहेत ते दिलेत, सेकंडरीचे हेडॅक्स काय आहेत आणि ट्रीटमेंट सीचं काय आहे, एवढे 3 प्रकारात दिले आहेत. तुम्हाला 3 प्रकार वाचले की जमतंय. तर पुढच्या तासाला आपण आता रिमेनिंग ॲक्टिव्हिटी ज्या आहेत याच्या त्या बघूयात. ओके. तर याप्रमाणे आपल्याला ट्री डायग्रॅम किंवा पॅसेज सहजासहजी सोडवता येतात. तर पुढच्या तासाला आपण पुढचा भाग बघूयात. तोपर्यंत तुम्ही दिलेल्या ॲक्टिव्हिटी सोडवा आणि त्या ॲक्टिव्हिटी वाचा. मी दिलेल्या आहे त्या सोडवा, म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळावेत. मला एकसुद्धा मार्क लूज होता कामा नये, इतका सोपा भाग आहे. तुमच्याकडून 1 मार्कसुद्धा जाता कामा नये, इतका इझी भाग आहे. त्यामुळे पॅसेज वाचा आणि दिलेली माहिती ब्लँक्स कंप्लीट करा. सगळी पॅसेजमध्ये आहे, एक्स्ट्रॅक्टमध्ये आहे. बाय रीडिंग द पॅसेज अँड एक्स्ट्रॅक्ट you have to complete the fill in the blanks by use of passage. Okay, thank you. Okay, we are going to stop here till today.